नमस्कार. आता आपण सर्वात शेवटचा फायलमवरती आलेलो आहे. 11वा संघ तो आहे कोरडेटा. कोरडेटा म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो, म्हणजे कणधारी प्राणी. आता प्राणी दोन प्रकारची, इनव्हर्टिब्रेट आणि वर्टिब्रेट. इनव्हर्टिब्रेट म्हणजे काय, जे अपृष्ठवंशीय, ज्यांना पाठीचा कणा नसतो, म्हणजे एक प्रकारे हाडांचं जे हे असते ना, साखळी, स्पायनल कॉर्डच्या वरती हाडांची साखळी असते, त्याला आपण पाठीचा कणा म्हणतो. तर पाठीचा कणा नसणारे त्याच्यामध्ये आहे युरोकोरडेटा. याच्या आधीचे जेवढे होते पाठीचा कणा नव्हताच ना त्यांना, तर युरोकोरडेटा. याचं उदाहरण आहे हर्डमानिया, सिस्कट्स असं त्यांना म्हणतो आपण. सॅफेलोकोरडेटा याचं उदाहरण आहे ब्रँकिओस्टोमा. त्याला दुसरं नाव आहे लॅन्सिड. याच्या आधी जो आपण फायलम पाहिला होता संघ 10व्या नंबरचा, तो होता हेमिकोरडेटा. हेमी म्हणजे अर्धपृष्ठवंशीय, नाही का. तर त्याच्यामध्ये उदाहरणं पाहिलं होते आपण, साक्कोग्लोसस वगैरे. तर हे सगळे कोण झाले, हे इनव्हर्टिब्रेट झाले, ज्यांना पाठीचा कणा नाही आहे. आणि ज्यांना पाठीचा कणा आहे म्हणजे ते वर्टिब्रेट, पृष्ठवंशीय. बघा, हाडांनी बनलेला पाठीचा कणा असतो कोणाला, वर्टिब्रेट्सला. याच्यामध्ये 5 कोणकोणते, तर पायसेस म्हणजे मासे, फिश. दुसरं आहे ॲम्फिबियन म्हणजे उभयचर, जे पाण्यामध्ये पण राहतात सुरुवातीला, त्याच्यानंतर जमिनीवरती पण येतात ते. हे झाले उभयचर प्राणी. याच्यावरती 1 प्रश्न विचारला, पायसेसवरती 5 प्रश्न विचारला सर्वात जास्त. रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी, पाय नसतात त्यांना, असतात तर फार छोटे असतात. तर हे झाले सरपटणारे प्राणी. 2 याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. एव्ज म्हणजे पक्षी, याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही अजूनपर्यंत. आणि मॅमल्स, ज्याच्यामध्ये आपण येतो, सस्तन प्राणी, याच्यावरती 3 प्रश्न विचारलेले आहेत. आता एक एक करून आपण पाहू. सर्वात पहिले आहे पायसेस. पहिले आपण पाहू मासे, फिश. आता याची वैशिष्ट्य कोणती, तर श्वसनासाठी यांच्याकडे कल्ले असतात, इंग्रजीमध्ये गिल्स म्हणत असतो आपण त्यांना. आता हे गिल्स जे असतात, श्वसन म्हणजे हे काही जसं आपल्याकडे नाका आहेत आणि त्यांच्याकडे ते असं नाक नसते, छिद्र असते, त्याच्यामधून ते पाणी ओढतात. ठीक आहे, हे कानाच्या बाजूला पाणी ओढतात आणि त्या पाण्यामधून ऑक्सिजन घेऊन घेतात. अशा प्रकारे ते श्वसन करत असतात. पोहण्यासाठी त्यांच्याकडे पंख असतात किंवा पर म्हणतात त्यांना, इंग्रजीमध्ये फिन्स म्हणतात. शरीरावरती स्केल्स असतात, खवले, जेणेकरून सोयीस्कररित्या त्यांना पोहता आलं पाहिजे, पाणी पटकन घसरता आलं पाहिजे. यासाठी एरोडायनामिक्स, त्याचा ते शेप जो आहे ना, एरोडायनामिकल शेप असतो. त्याच्यानंतर हृदय, ज्यांच्या हृदयाचे फक्त 2च कप्पे असतात. जसं आपल्या हृदयाला 4 कप्पे असतात, परंतु इथे फक्त 2च आहेत, 2 चेंबर आहे. शीतरक्ती असतात हे, कोल्ड ब्लडेड. म्हणजे काय, आजूबाजूचं जर का तापमान कमी झालं, त्यांच्या शरीराचं पण तापमान कमी होते. आजूबाजूचं तापमान जर का वाढलं, तर यांच्या शरीराचं पण तापमान वाढते. म्हणजे कॉन्स्टंट राहत नाही. आपल्या शरीराचं तापमान कॉन्स्टंट राहते 37 डिग्री सेल्सिअस, परंतु यांचं राहत नाही. यांना जर का गरम पाण्यामध्ये तुम्ही टाकलं ना, तर मरून जातील हे मासे. किंवा एकदम अति जास्त थंड पाण्यामध्ये टाकलं ना, तर हे मरून जातील, कारण आतमधले तापमान चेंज झालं ना, आणि इंजिनच बंद पडून जाईल त्यांची. त्याच्यामुळे हे कोल्ड ब्लडेड असतात, शीतरक्ती असतात, लक्षात असू द्या. याची उदाहरण सर्वात जुना पृष्ठवंशीय प्राणी लॅम्प्रे, लक्षात असू द्या. याच्यावरती आता हे जे मासे असतात ना, याला आपण 2 प्रकारामध्ये आपण समजून घेऊ शकतो. आता मासे यांना हाडं असतात, परंतु काही माशांची हाडं कडक असतात, हार्ड असतात, तर काही माशांची हाडं सॉफ्ट असतात. जे सॉफ्ट असतात त्यांना आपण कार्टिलेज म्हणत असतो. अशी हाडं जे सॉफ्ट आहेत, पटकन तुटतात, ठिसूळ असतात, त्यांना आपण कार्टिलेज असं म्हणत असतो. उपा असती. तर ज्यांचा सांगाडा, हाडांचा सांगाडा कार्टिलेजने बनलेला आहे, त्यांना आपण कॉन्ट्रिक थाईज असं म्हणत असतो. ठीक आहे, हे सॉफ्ट बोन असतात, मृदू हाडं असतात. तर याची उदाहरणं कोणती, तर टॉर्पेडो, स्टिंगरे आणि शार्क. टॉर्पेडो याला इलेक्ट्रिक रे म्हणतात. तुम्ही पहा, व्हिडिओ वगैरे पाहिला असणार की त्याला टच केल्याबरोबर जोरदार शॉक लागतो, 220 वोल्टचा शॉक लागतो. लक्षात, म्हणजे साप वगैरे, एखाद्या माशाकडे साप वगैरे येतो खायला, किंवा मगर वगैरे येतो त्या माशाला खायला, पण तो जसा टच करतो तर लगेच त्याला शॉक लागतो आणि तोच मरून जातो. तर अशा याला इलेक्ट्रिक रे, त्याला टॉर्पेडो असं म्हणत असतात. स्टिंगरे यांना डंक असतात, डंक मारतात, या विषारी असतात ते. शार्क तर तुम्हाला माहितच आहे. तर हे तिन्ही पण उदाहरणं हे कॉन्ट्रिक थाईजचे, म्हणजे यांचं स्केलेटन जे आहे, हाडाचा सांगाडा, तो उपास्थींनी म्हणजे कार्टिलेजनी बनलेला असतो. दुसरं जे आहे ते आहे ऑप्टिक थाईज. म्हणजे आता हार्डवाले जे हाडं आहेत, हार्डवाले बोन्स, हार्ड बोन्स, बोनी स्केलेटन त्यांना आपण म्हणू, बोनी फिश असं म्हणू त्यांना. त्याची उदाहरणं रोहू, कटला, टुना, हे जर तुम्ही नॉर्मल ऐकण्यामध्ये मधले हे नावं
त्यानंतर मागूर, यालाच कॅटफिश असं म्हणत असतो. ज्या प्रकारे मांजरीला मिशा असतात ना, त्याच प्रकारे यांना पण मिशा असतात. त्या मिशांना बार्बेल्स असं म्हणत असतो. सेन्स करण्यासाठी, आजूबाजूला काय चालू आहे ते समजून घेण्यासाठी आहे. हिप्पोकॅम्पस हा सुद्धा बोनी फिश आहे. हिप्पोकॅम्पस त्यांचं काय असतं ना, त्यांचं जे चेहरा असतो वरचं जे आहे तर ते घोड्यासारखं दिसते, घोड्यासारखं. म्हणून त्यांना ना सी हॉर्स पण म्हणतो, समुद्री घोडा म्हणत असतो. यांचे मेन गुणधर्म सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये जे नर असतो ना, तर तो अंड्याचा सांभाळ करतो मोठे होतपर्यंत. हे त्याचं मेन गुणधर्म आहे. अशा प्रकारे रोहू, कटला, टुना, मागूर म्हणजे कॅटफिश आणि हिप्पोकॅम्पस हे बोनी फिश मध्ये येणारे मासे आहेत. तर अशा प्रकारे हे पायसेसचं झालं. ठीक आहे. कोरडेटा मधला दुसरा जो प्रकार आहे तो आहे ॲम्फिबियन, उभयचर. ॲम्फी म्हणजे होत असते बोथ, दोन, आणि बिया म्हणजे हे लाईफ, म्हणजे दोन लाईफ जगणारे, पाण्यामधलं आणि जमिनीवरचं, म्हणून त्यांना आपण उभयचर असं म्हणत असतो. याची वैशिष्ट्य कोणती? लार्वा स्टेज म्हणजे एकदम बालपणी, त्यांचं पूर्ण बालपण पाण्यामध्ये जाते. जेव्हा ते विकसित होतात, पूर्ण अडल्ट होतात, तेव्हा ते जमिनीवरती येतात. ठीक आहे. आपला बेडूक नाही का, तो पाहणं. त्यांची त्वचा जी असते ती ओली असते. अपवाद आहे काही ना काहींची ड्राय पण असते, परंतु जास्त करून ओली असते. श्वसनासाठी यांच्याकडे गिल्स असतात माशांसारखे, परंतु लंग्स पण असतात, फुफ्फुसे पण असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं जे हृदय आहे ते 3 चेंबरचं असते, 3 कप्प्यांचं असते, आणि हे शीतरक्ती असतात. म्हणजे आजूबाजूचं तापमान कमी जास्त झालं तर यांच्या शरीराचं तापमान पण कमी जास्त होते. त्याच्यानंतर याची उदाहरणे बेडूक, फ्रॉग. त्याच्यानंतर आहे टोड. आता बेडूक आणि टोड जो असतो ना, हा सारखाच दिसतो. फक्त बेडुकाची जी स्किन असते, त्वचा, ही ओलसर असते, परंतु याची ही कोरडी असते आणि थोडीशी रफ असते. ठीक आहे. हा फरक आहे दोघांमध्ये. सॅलॅमेंडर सरड्यासारखा असतो, तो सरड्यासारखा तो, परंतु हा ॲम्फिबियन आहे. पाण्यामध्ये पण राहतो, जमिनीवरती पण राहतो. सॅसिलियन हा कृमीसारखा असतो, अळीसारखा असतो, मोठा असतो तो, दलदलीच्या प्रदेशामध्ये जमिनीखाली राहतो तो. ठीक आहे ना. हा. त्याच्यानंतर आहे एक्झोलोटल. याला वॉकिंग फिश म्हणतात, चालणारी फिश म्हणतात. पाण्यामध्ये राहते परंतु जमिनीवरती पण चालते, जिवंत राहू शकते. आणि याचं शरीर जर का थोडंसं जरी तुटलं ना, तर हे रिजनरेट करतात. ज्या प्रकारे आपल्या घरी पाल असते ना, शेपटी तुटली की शेपटी तयार होते, त्या प्रकारे रिजनरेट करू शकते ही बॉडी आपली. ठीक आहे. तर हे झालं ॲम्फिबियन, उभयचर प्राणी. आता तिसरा जो आहे प्रकार तो आहे रेप्टाईल्स, सरपटणारे. इंग्रजीमध्ये त्याला आपण क्रिपिंग ॲनिमल्स असं म्हणू. याची वैशिष्ट्य कोणती? तर यांची त्वचा ही कोरडी असते, सरपटणारे असतात. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावरती स्केल्स असतात. ठीक आहे. खवले असतात. सापाच्या शरीरावरती बघा खवले असतात. त्याच्यानंतर श्वसनासाठी यांच्याकडे लंग्स असतात. आता गिल्स वगैरे बंद झाले, इथून पुढे लंग्स लागतात प्रॉपर. शीतरक्ती, हे सुद्धा शीतरक्ती असतात. सापाला बघा तुम्ही, अति जास्त तो साप कधीच उन्हामध्ये येत नाही, तो रोडवरती कधीच येणार नाही, कारण तो मरून जाईल तो. कारण रोडचं तापमान खूप जास्त असते, त्याच्यामुळे त्याच्या शरीराचं तापमान पण वाढेल, आणि शरीराचं तापमान वाढलं तर तो मरतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हे शीतरक्ती असतात. यांचं जे हृदय असते हे 3 चेंबरचं असते, परंतु एक अपवाद आहे मगराचं जे हृदय असते ते 4 कप्प्यांचं असते, 4 चेंबरचं असते. आता याची उदाहरणं आपण पाहू. सर्वात पहिलं आहे स्नेक, साप. आता सापावरती प्रश्न आलेला आहे. सापा 2 प्रकारचे असतात, पॉयझनस म्हणजे वेनमस, आणि नॉन वेनमस म्हणजे विषारी साप, बिनविषारी. विषारी सापामध्ये 2 प्रकार असतात. एक, काहींचं जे विष असते ना, तर ते आपल्या रक्ताला गोठवते. रक्तामधले जे आरबीसी आहे, लाल रक्तपेशी, त्यांना मारतो. त्यांना आपण हिमोटॉक्झिन म्हणत असतो. आरबीसी मारणारा आणि रक्त गोठवणारा. याच्यामध्ये वायपर स्नेक येतात. वायपरमध्ये हे घोनस आणि फुरसे तुम्ही ऐकलं असणार. आपल्या भारतामधले हे साप आहेत, विषारी साप आहे, रक्ताला गोठवतात हे. त्याच्यानंतर आहे न्यूरोटॉक्झिक म्हणजे आपली जे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड, सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्याच्यावरती अटॅक करतात, हँगर्स मारतात पूर्ण. तर याच्यामध्ये कोब्रा येतो, नाग. त्याच प्रकारे मण्यार साप, ज्याला आपण इंग्रजीत क्रेट म्हणत असतो, ते हे जे आहे ते विषारी सापामध्ये येतात, वेनमस. त्याच्यानंतर बिनविषारीमध्ये कोण येणार? पायथन, अजगर. खूप मोठा असतो तो. मग तो शिकार कशी करतो? तर शिकारला आपल्या गुंडाळतो आणि हाडं वगैरे सगळे मोडमाड करून त्याला मारतो. तर अशा यालाच कॉन्ट्रिक्टर असं म्हणतात. या गोष्टीला कॉन्ट्रिक्टर म्हणतात. त्याच्यानंतर रेड स्नेक, धामण तर सर्वांनीच पाहिली असणार, त्याला रेड स्नेक म्हणतो. हे नॉन वेनमस आहे, बिनविषारी आहे. त्याचप्रकारे सँडबोआ, 2 तोंड्या असतो. इकडचं तोंड आहे की इकडचं तोंड आहे, कन्फ्युजच होते. ठीक आहे. तर हे सँडबो. त्याच्यानंतर हे झाले सापांची उदाहरणं. त्याच्यानंतर लिझार्ड, सरडे. टोटारा जे आहे, टोटारा हा, याला 3रा डोळा असतो. हा सुद्धा सरड्यासारखा दिसतो बरं. हा टोटारा हा सुद्धा सरड्यासारखा दिसतो, पण याला 3रा डोळा आहे. त्याच्यानंतर हे टर्टल, कासव.
कासव सुद्धा हा रेप्टाईलमध्ये येतो, सरपटणाऱ्यामध्ये येतो. क्रोकोडाईल मगराचं तुम्हाला सांगितलं की याचे हृदय 4 चेंबर्स असते, बाकी सगळ्यांचं 3 चेंबर्स असते. तर मगरासारखेच ना कॅमन आणि घारियल हे सुद्धा मगरासारखेच दिसतात, थोडाफार 19-20 का फरक आहे हो, पण हे दिसतात मगरासारखे. हे सगळेच्या सगळे रेप्टाईलमध्ये येतात. तर अशा प्रकारे हे रेप्टाईल बद्दल आपण पाहिलं, सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल आपण पाहिलं. कॉर्डेटा मधला जो चौथा प्रकार आहे तो आहे एव्ज, म्हणजे त्याला आपण बर्ड्स, पक्षी म्हणू. तर आता पक्ष्यांचं वैशिष्ट्य काय आहे? पक्षी डोळ्यासमोर ठेवा तुम्ही आणि पहा, त्यांना काय असतात? पंख असतात, ठीक आहे, विंग्स असतात. त्यांचे समोरचे जे पाय असतात ना, जसे आपले हात आहे, प्राण्यांचे जे समोरचे पाय आहेत त्याचे रूपांतर पंखामध्ये झालेलं आहे यांचं. यांच्या अंगावरती केस नसतात, यांच्या अंगावरती फिदर्स असतात, पिसं, कोंबडीचं पीस म्हणतो ना आपण तसं पिसं असतात यांच्या अंगावरती. त्याच्यानंतर समोरच्या पायात पंखात रूपांतर झाले. यांना चोच असते, बीक, ठीक आहे, शिकार करण्यासाठी किंवा खाण्यासाठी. अंडी घालतात बरं, हे अंडी घालणारे हे प्राणी आहेत. प्राण्यांमध्येच येतो हा पक्षी जो आहे ना, हा ॲनिमल्समध्येच येतो, परंतु हा पक्षी याच्यामधला कॉर्डेटामधला प्रकार आहे. त्याच्यानंतर लंग्स, फुफ्फुसे असतात त्यांना श्वसनासाठी. त्याच्यानंतर हृदय जे असते 4 कप्प्यांचं असते आणि वार्म ब्लडेड असतात. म्हणजे काय तर आजूबाजूचं तापमान कमी जास्त कसंही होऊ द्या, त्यांच्या शरीराचं तापमान एकसारखं राहते, ठीक आहे. हे जे आहे ना, लंग्स असू द्या, हृदय असू द्या आणि वार्म ब्लडेड, हे आपले जे मॅमल्स आहेत, आपण जे आहोत सस्तन प्राणी, आपलं आणि यांचं सारखंच आहे, ठीक आहे, पक्ष्यांचं ना आपलं. तर अशा प्रकारे हे त्यांची वैशिष्ट्य. उदाहरणं कोणती आहेत? मोर, कबूतर, कावळा, गरुड माहीतच आहे आपल्याला. ऑस्ट्रिच सर्वात मोठा पक्षी आहेत, उडू शकत नाही हा, ठीक आहे. त्याचप्रकारे किवी नावाचा पक्षी आहे, छोटासा असतो परंतु त्याला पण पंख नसते, तो पण उडू शकत नाही. कोंबडी उडू शकते, ठीक आहे. हां, हे झालं एव्ज, पक्षी. आता याच्यानंतर आहे मॅमल्स, सर्वात शेवटचं, कॉर्डेटामधला सर्वात शेवटचा प्रकार मॅमल्स, सस्तन प्राणी. यांना स्तनग्रंथी असते, पिल्लांना दूध पाजते, पिल्लांना डायरेक्ट जन्म देते, इथे अंडी वगैरे देत नाही. आहे काही अपवाद, मी तुम्हाला सांगतो पुढे, परंतु इथे पिल्लांना डायरेक्ट जन्म दिला जातो. यांना स्तनग्रंथी असते, मॅमरी ग्लँड असते, जे पिल्लांना दूध पाजते. अंगावरती इथे केस असतात, कानं असतात, ठीक आहे. त्यानंतर लंग्स, फुफ्फुसे असतात. हृदय जे असते 4 कप्प्यांचं असते, नॉर्मल तिकडे जसं होतं तसं. वार्म ब्लडेड असतात, म्हणजे आजूबाजूचं तापमान कसे असू द्या, शरीराचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट राहणार. तर हे झालं त्यांची वैशिष्ट्ये. उदाहरण मनुष्य, गाय, कुत्रा, ठीक आहे. इकिडना हा मुंग्या खाणारा प्राणी आहे बरं, ठीक आहे. आणि इकिड म्हणजे काय होत असते? काटे, थोडेसे काटेरी शरीर असते त्याचं. प्लॅटिपस हा बदक चोचा, बदकासारखा दिसतो, बदकासाची चोच असते त्याची, परंतु हा प्राणी आहे, ठीक आहे. हा जो आहे ना, हा प्राणी अंडी घालणारा प्राणी आहे. सहसा प्राणी अंडी घालत नाही, ते डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात, परंतु हा प्लॅटिपस असा एक मॅमल आहे जो अंडी घालतो. त्यानंतर ब्ल्यू व्हेल, देवमासा आणि डॉल्फिन. आता हा आपल्याला माशांसारखे दिसतात, हे असं वाटतं हे फिश आहे, मासा आहे, परंतु हे मासे नाहीत, हे मॅमल आहेत, ठीक आहे, सस्तन प्राणी आहेत. पिल्लांना डायरेक्ट जन्म देतात, पिल्लांना दूध पाजतात, पाण्यातल्या पाण्यात दूध पाजतात. तुम्ही व्हिडिओ पहा यूट्यूबवरती, तुम्हाला समजेल. बॅट, वटवाघूळ. आता याला पंख आहे म्हणून हे पक्षी आहे असं नका समजू, हा सुद्धा पिल्लांना डायरेक्ट जन्म देतो, हा सुद्धा पिल्लांना दूध पाजतो. हा प्राणी आहे, हा मॅमल आहे, मॅमल, पक्षी नाही आहे. हा काय आहे? सस्तन प्राणी आहे. कांगारू, तर याचे वैशिष्ट्य म्हणजे असं की याला ना पिशवी असते, ठीक आहे, भ्रूण पिशवी म्हणतो असतो आपण त्यांना, ब्रूड पाऊच. आणि याच्यामध्ये त्याचं जे छोटंसं बाळ असतं, एकदम छोटं, म्हणजे 2 सेंटीमीटरचं ते असते फक्त, आणि तेव्हापासून ते राहते त्याच्या पिशवीमध्ये, ठीक आहे. त्या पिशवीला मार्सुपियल असं म्हणतात त्या पिशवीला, लक्षात. ऑस्ट्रेलियामध्ये हे जास्त करून पाहायला मिळतात हे प्राणी, आपल्याकडे नाही आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आता अशा प्रकारे आपण संपूर्ण कॉर्डेटा इथे संपवला. सर्वात जास्त प्रश्न याच्यावरती आहे, 11-12 प्रश्न आपण पाहिले पण आहेत, ठीक आहे. धन्यवाद.